राज्यातील नियमित शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. नवीन नियुक्ती मिळाल्यास आता मिळणार वेतन संरक्षण. मुंबई. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्पर्धात्मक परीक्षा किंवा नामनिर्देशनाद्वारे दुसऱ्या समान किंवा उच्च पदावर नवीन नियुक्ती मिळाल्यास संबंधित शिक्षकांच्या जुन्या वेतनाला आता संरक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील शासन निर्णय GR 16 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केला आहे. काय आहे नवा निर्णय? यापूर्वी कार्यरत असलेल्या नियमित शिक्षकाची उच्च अर्हता प्राप्त करून दुसऱ्या पदावर निवड झाली तरी त्यांच्या वेतनाला संरक्षण मिळत नव्हते. यामुळे अनुभवी शिक्षकांना नवीन नियुक्ती स्वीकारणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने 15 सप्टेंबर 2011च्या निर्णयातील अटींमध्ये सुधारणा केली आहे. आता प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकाची पवित्र पोर्टल किंवा विहित स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे पुन्हा निवड झाल्यास त्यांचे आधीचे वेतन कायम ठेवले जाईल. या प्रमुख अटींचे पालन करणे आवश्यक. वेतन संरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही अटी लागू केल्या आहेत. विहित नियुक्ती प्रक्रिया. पूर्वीची नियुक्ती ही कायदेशीर आणि विहित मार्गाने झालेली असावी. वैयक्तिक मान्यता व अनुदान. संबंधित शिक्षकास वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी आणि ते वेतन अनुदानावर कार्यरत असावेत. सेवाखंड नसावा. जुनी सेवा आणि नवीन नियुक्ती यामध्ये खंड नसावा. मात्र जुन्या पदावरून कार्यमुक्त होऊन नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित नियमानुसार वाजवी कालावधी ग्राह्य धरला जाईल. परिवीक्षाधीन कालावधी. जरी वेतनास संरक्षण मिळाले असले तरीही नवीन नियुक्ती असल्याने नियमानुसार परिवीक्षाधीन प्रोबेशन कालावधी लागू राहील. ज्येष्ठता आणि इतर लाभ. जर शिक्षकाची निवड दुसऱ्या व्यवस्थापनाकडे समान वेतन श्रेणीत झाली असेल तर त्याला जुन्या पदावरील सेवा ज्येष्ठता मिळणार नाही. मात्र वरिष्ठ किंवा निवड श्रेणीच्या लाभासाठी जुनी सेवा ग्राह्य धरली जाईल. तसेच उच्च वेतन श्रेणीतील पदावर नियुक्ती झाल्यास नवीन पदाच्या सेवा शर्ती आणि सेवा ज्येष्ठता लागू होईल. महत्त्वाचे म्हणजे अशा नवीन नियुक्तीच्या प्रकरणी जुनी सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी पेन्शन ग्राह्य धरली जाईल. या निर्णयामुळे शिक्षकांमधील असंतोष दूर होण्यास मदत होणार असून गुणवत्ताधारक शिक्षकांना उच्च पदावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.